सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच अमोल मोहिते यांच्या समोर केवळ अधिकारांचेच नव्हे तर अपेक्षांचेही मोठे ओझे आहे। साताऱ्याच्या बदलत्या गरजा, वाढती लोकसंख्या, हद्दवाढ, भागातील मूलभूत प्रश्न आणि राजकीय दृष्ट्या संमिश्र सभागृह अशा पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या विकासाची दिशा ठरवण्याची जबाबदारी आता नगराध्यक्ष म्हणून मोहितेंकडे आहे। शहराच्या दैनंदिन प्रशासनापासून दीर्घकालीन विकास आराखड्यापर्यंत तसेच सहकारी नगरसेवक, विविध राजकीय गट आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे आव्हान त्यांच्या पुढे उभे ठाकले आहे। नमस्कार, मी शिवानी इगतपुरे, आपण पाहताय सातारा न्यूज। नगराध्यक्षपद हे कार्यक्रम किंवा समारंभात मिरवायचे पद नसून शहर कारभाराच्या विकासाचा केंद्रबिंदू असते। साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि विस्तारत चाललेल्या शहरात नगराध्यक्षांची भूमिका अधिक व्यापक व महत्त्वाची ठरते। पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन तसेच रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेणे ही नगराध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी आहे। विशेषतः हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांना मुख्य शहरासारख्या सुविधा देणे हा साताऱ्याच्या विकासातील कळीचा मुद्दा आहे। या भागातील पाणी, ड्रेनेज, रस्ते आणि विद्युत व्यवस्था अद्याप अपुरी असल्याने नगराध्यक्षांना स्वतंत्र कृती आराखडा आखावा लागणार आहे। नागरिकांचे हित जपताना पारदर्शक आणि जबाबदार कारभार ही लोकसत्तेची अपेक्षा असते। कर रचना, विकास कामाचे टेंडर, निधी नियोजन आणि खर्च यामध्ये पारदर्शकता राखणे हे कौशल्य असते। सातारा पालिकेच्या सभागृहात विविध राजकीय गट, अपक्ष, बंडखोर नगरसेवक असणार आहेत। शहरातील नागरिकांना प्रशासन कारभार चालवणे, मतभेदांवर मात करत नगराध्यक्ष सर्वांना जवळचे वाटावे यासाठी प्रयत्न करणे, तसेच सर्वांना विकासासाठी एकत्र आणणे आणि नगराध्यक्षांची राजकीय आणि निर्णय प्रक्रियेत लोकसहभाग वाढवणे हे प्रशासकीय कसोटी ठरणार आहे। शहर प्रशासनाचे महत्त्वाचे घटक म्हणून विषय समित्या, स्थायी समिती मानल्या जातात। अमोल मोहितेंकडून हीच सभापती आणि स्वीकृत अपेक्षा असून नगरसेवकांच्या नियुक्त्यांमध्ये संतुलन सहकारी नगरसेवकांच्या दृष्टीने राखणे हेही त्यांच्या नेतृत्व कौशल्याचे मोजमाप ठरणार आहे। पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सातारा शहर प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारला तरच साताऱ्याचा विकास वेग धरू शकतो। शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अंगालाही नगराध्यक्षांना तितकेच महत्त्व द्यावे लागणार आहे। सातारा हे सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध शहर आहे। सार्वजनिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा सुविधा, उद्याने आणि सार्वजनिक जागांचे जतन व संवर्धन यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य टिकते। त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, दिव्यांगांसाठी सुलभ आणि तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे याही नगराध्यक्ष पदाकडून अपेक्षा आहेत। लोकांच्या दृष्टीने नगराध्यक्ष हा शहराचा चेहरा असतो। राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी साताऱ्याच्या गरजा प्रभावीपणे मांडणे, विविध योजनांचा लाभ शहराला मिळवून देणे आणि विकास प्रकल्पांची गती वाढवणे ही जबाबदारी त्यांच्यावर असते। पाणी पुरवठा योजना, अमृत स्मार्ट सिटी संकल्पना, रस्ते व पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणपूरक उपक्रम यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे हे नगराध्यक्षांचे महत्त्वाचे काम ठरेल। सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि इतर विभागांशी समन्वय राखून प्रकल्प वेळेत पूर्ण होतील याची दक्षता अमोल मोहिते यांना घ्यावी लागणार आहे। आरोग्य आणि स्वच्छता हा शहर जीवनाचा कणा असून शहरातील दवाखाने किंवा नव्याने होऊ घातलेले आरोग्य केंद्रे तसेच स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालय यांची स्थिती सुधारण्याची जबाबदारी देखील नगराध्यक्षांवर असणार आहे। कोरोना महामारीनंतर आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले असून साताऱ्यात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि स्वच्छतेवर भर देणे आवश्यक ठरणार आहे। पर्यावरणपूरक धोरणे, वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रण यांनाही प्राधान्य द्यावे लागेल। अमोल मोहिते यांच्यासाठी नगराध्यक्षपद ही पदाची जबाबदारी असली तरी शहराच्या भवितव्याशी जोडणारी महत्त्वपूर्ण भूमिका आहे। नागरिकांच्या अपेक्षा, सहकारी नगरसेवकांचे राजकीय गणित आणि वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यांचा समतोल साधत साताऱ्याला विकासाच्या मार्गावर नेणे हीच त्यांच्या कार्यकाळाची खरी कसोटी ठरणार आहे। सातारा शहराच्या विकासासाठी निर्णय क्षमता, समन्वय आणि लोकाभिमुख नेतृत्वाची असलेली संधी कितपत साध्य होते याकडे सातारकरांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे। आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा।
लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.